नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे चॅनलवरती। आज आपण एक असा व्हिडिओ घेऊन आलो आहे ज्याबद्दल लोकांना खूप सारे डाऊट आहेत। तो म्हणजे क्रेडिट कार्डबद्दलचे खूप सारे गैरसमज। बऱ्याचशा लोकांना वाटतं की क्रेडिट कार्ड ही खूप खतरनाक गोष्ट आहे ज्यामुळे आपण कर्जबाजारी होऊ शकतो। त्यासोबतच असे खूप सारे प्रश्न असतात की क्रेडिट कार्डचे बिल जर का आपण जास्त दिवस तसेच ठेवले तर आपला क्रेडिट स्कोर इम्प्रूव्ह होतो का। त्यासोबत जर का आपण जास्त क्रेडिट कार्ड घ्यायला ट्राय केलं तर त्यामुळे आपला क्रेडिट स्कोर कमी होतो का। तर असे बरेच सारे प्रश्न असतात। त्यातले मी 5 प्रश्न घेतलेत आणि आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया की ते जे गैरसमज आहेत ते खरे आहेत की खोटे आहेत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, ज्यामुळे तुमचं क्रेडिट स्कोर इम्प्रूव्ह होईल आणि तुमचे हे क्रेडिट कार्डबद्दलचे जे गैरसमज आहेत ते सगळे दूर होतील। तर नंबर 1चा जो क्रेडिट कार्डबद्दलचा सगळ्यात मोठा गैरसमज आहे ते म्हणजे क्रेडिट कार्ड हे फक्त श्रीमंतांसाठी असतं। असं बऱ्याचशा ठिकाणी आपण मूवीजमध्ये बघितलं आहे की एखादा श्रीमंत माणूस असतो, तो दुकानात जातो, क्रेडिट कार्डचा स्वाईप करतो आणि काहीतरी शॉपिंग करून घेऊन जातो। पण हे खरं नाही आहे। क्रेडिट कार्ड हे प्रत्येकांसाठी आहे। समजा तुम्ही हाऊस मेकर असाल, तुम्ही बिझनेसमन असाल, तुम्ही सॅलरीड पर्सन असाल, इव्हन तुम्ही जर का स्टुडंट असाल तर तुम्ही सुद्धा क्रेडिट कार्ड यूज केलं पाहिजे। ह्याचा फायदा काय होतो की क्रेडिट कार्ड यूज केल्यामुळं तुमची एक क्रेडिट हिस्ट्री बनते, ज्यामुळं बँकांना हे कळतं की तुम्ही एक क्रेडिट युटिलायझेशन करून ते माघारी पे करू शकता। म्हणजे तुम्ही कर्ज जर घेतलं तर ते माघारी करून तुमची एक क्रेडिट हिस्ट्री दाखवू शकतात। मी एक चांगला तुमचा कस्टमर बनू शकतो जर का तुम्ही मला तो लोन दिलं तर। आणि तुमची क्रेडिट हिस्ट्री चांगली बनल्यामुळं तुम्हाला जेव्हा लोन घ्यायचं असतं त्याच्यावरती कमीत कमी इंटरेस्टवरती ते लोन मिळतं। त्यासोबतच क्रेडिट कार्ड तुम्हाला बजेटिंग करण्यासाठी खूप हेल्प करतं, कारण की जेव्हा पण तुमच्याकडं सॅलरी येणार असते, समजा ते कधी मागं पुढं झाले तर तुमचं क्रेडिट कार्ड यूज करून तुम्ही तुमचं बजेटिंग प्रॉपरली करू शकता। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की जेव्हा पण तुम्ही क्रेडिट कार्ड घेता त्याचं फुल पेमेंट करणं गरजेचं आहे। हे मी बऱ्याचशा वेळा आपल्या चॅनलवरती आजपर्यंत सांगितलं आहे आणि क्रेडिट कार्डबद्दलचं मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला, त्यामध्ये ह्या गोष्टी मी क्रेडिट कार्डचा तुमचा स्कोअर कसा बनतो, क्रेडिट कार्ड असतं काय, त्याचा आणि डेबिट कार्डचा काय फरक आहे, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या। तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, ज्यावरून तुमचे क्रेडिट कार्डचे सगळे बेसिक जे डाऊट्स आहेत ते सगळे क्लिअर होऊन जातील। आणि ह्या व्हिडिओची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल किंवा इथं आय बटनवरतीही क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता। 2 नंबरचा गैरसमज आपण काय बघूया। हा गैरसमज खूप जास्त मोठा आहे, म्हणजे सगळ्यांना वाटतं की हे बरोबरच असेल की काय। हा गैरसमज काय आहे की क्रेडिट कार्डचं जेवढं आपलं बिल आलं आहे त्यातलं सगळं पे करायची गरज नाही आहे, किंवा जेवढं आपलं क्रेडिट कार्डचं बिल आलं आहे त्यातलं आपण थोडंसंच पे करून बाकीचं पुढच्या महिन्यात पे केलं तर चालतं आणि त्यामुळे आपला क्रेडिट स्कोर इम्प्रूव्ह होतो। असा हा गैरसमज बऱ्याचशा लोकांचा आहे। आता याची रिॲलिटी काय आपण बघूया। पहिली गोष्ट म्हणजे क्रेडिट कार्ड हे एक लोन आहे आणि ते लोन जर का तुम्ही माघारी पे करत नाही त्यामुळे होतं काय की तुमच्या त्या लोनवरती अजून इंटरेस्ट लागायला चालू होतो आणि तुम्हाला जेव्हा ते पैसे भरायचे असतात तेव्हा तुम्हाला पहिल्यापेक्षा जास्त पैसे भरावे लागतात। दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही कमी पैसे पे करता क्रेडिट कार्डचे तेव्हा तुमचा क्रेडिट युटिलायझेशनचा रेशो वाढतो। म्हणजे काय असतं, जेव्हा पण तुम्ही क्रेडिट कार्ड यूज करता त्यामध्ये तुम्ही 30% कमीच यूज केलं पाहिजे तरच तुमचा क्रेडिट स्कोर इम्प्रूव्ह होतो। पण जर का त्यापेक्षा जास्त तुम्ही यूज केला तर तुमचा क्रेडिट स्कोर कमी व्हायला चालू होतो। त्यामुळे जेव्हा पण तुम्ही क्रेडिट कार्ड घेता आणि त्याचं बिल जनरेट होतं तेव्हा त्याचं फुल पेमेंट करणं खूप गरजेचं आहे। आणि आय थिंक तुमचा हा गैरसमज आता क्लिअर झाला असेल की तुम्ही जेव्हा पण क्रेडिट कार्ड घेता तेव्हा त्याचं फुल पेमेंट करणं गरजेचं आहे आणि जो बॅलन्स राहिलेला आहे तो पुढच्या महिन्यामध्ये घेऊन जायचा नाही। तिसरा पॉईंट आहे मल्टिपल क्रेडिट कार्डबद्दल। रिसेंटली मी एक व्हिडिओ बनवला होता जो इथे तुम्ही बघू शकता, ज्यामध्ये मी सांगितलं होतं की तुमच्याकडे मल्टिपल क्रेडिट कार्ड असायला पाहिजेत की नाही। आणि त्याच्याबद्दल एक खूप जास्त मोठा गैरसमज आहे की जेव्हा पण आपण मल्टिपल क्रेडिट कार्ड घ्यायला चालू करतो त्यावेळेस आपला क्रेडिट स्कोर कमी होतो। पण रिॲलिटी काय बघूया आपण। जेव्हा पण आपण मल्टिपल क्रेडिट कार्ड घ्यायला जातो तेव्हा जेव्हा आपण अप्लाय करतो बँकेकडे की मला क्रेडिट कार्ड पाहिजे, त्यावेळेस ती एक हार्ड एन्क्वायरी मानली जाते। एन्क्वायरीचे 2 टाईप आहेत, एक आहे हार्ड एन्क्वायरी, दुसरा आहे सॉफ्ट एन्क्वायरी। हार्ड एन्क्वायरी म्हणजे काय की जेव्हा पण तुम्ही पर्सनल लोनसाठी अप्लाय करता किंवा तुम्ही क्रेडिट कार्डसाठी रिक्वेस्ट करता, ह्या सगळ्या हार्ड एन्क्वायरी म्हणून कन्सिडर होतात। आणि दुसरी म्हणजे सॉफ्ट एन्क्वायरी, यामध्ये जेव्हा पण तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोअर चेक करता, जेव्हा पण तुम्ही क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करताय त्यावेळेस ती हार्ड एन्क्वायरी कन्सिडर केली जाते। आता ह्यामुळे तर तुम्ही म्हणाल की आता ही हार्ड एन्क्वायरी तर त्यामुळं क्रेडिट स्कोअर कमी होईल, आणि हे खरं आहे। जेव्हा पण तुम्ही हार्ड एन्क्वायरी करता तेव्हा तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होतो। पण जर का तुम्ही मल्टिपल क्रेडिट कार्ड घेतले आणि ते तुम्ही प्रॉपरली यूज केले, प्रत्येकाचं क्रेडिट युटिलायझेशन जर का तुम्ही कमी ठेवलं, 30% कमी जर का तुम्ही क्रेडिट कार्ड यूज केलं तर तुमचा क्रेडिट स्कोअर खूप जास्त वाढू शकतो, जे की तुमच्या क्रेडिट कार्डला अप्लाय करण्यामुळे कमी झालेलं असेल। कारण की तुम्ही जर का हार्ड एन्क्वायरी केली तर तुमचा क्रेडिट स्कोअर जो कमी होतो तो मिनिमल असतो, पण जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्ड चांगले यूज करता तेव्हा तुमचा क्रेडिट स्कोअर खूप जास्त वाढतो।
तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे जर का तुम्ही मल्टिपल क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करत असाल. त्यासोबतच जर का तुमच्याकडे मल्टिपल क्रेडिट कार्ड आहेत त्याचा फायदा काय होतो की तुम्ही प्रत्येकातून थोडेच खर्च कराल, त्यामुळे तुमचं युटिलायझेशन रेशो पण कमी होतो आणि त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर अजून जास्त इम्प्रूव्ह होतो. चौथा खूप मोठा गैरसमज आहे की तुमचं जे जुनं क्रेडिट कार्ड आहे ते तुम्ही बंद करून टाकलं पाहिजे जर का तुम्ही ते यूज नाही करत जास्त. आता एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी समजून घेणं गरजेचं आहे की जेव्हा पण तुम्ही क्रेडिट कार्डचा रिपोर्ट चेक करता त्यामध्ये एक गोष्ट आहे की क्रेडिट हिस्ट्री लेंथ म्हणजे काय, कधीपासून तुम्ही ते क्रेडिट यूज करता किंवा तुम्ही क्रेडिट कार्ड किंवा तुमचं बँकिंगचं जे ड्युरेशन आहे ते कधीपासून आहे. समजा तुम्ही एखादं क्रेडिट कार्ड 5 ते 6 वर्षापासून यूज करताय, जर का तुम्ही ते बंद केलं तर तुमची जी क्रेडिटची हिस्ट्री आहे ती बाकीच्या क्रेडिट कार्डपासून पकडली जाईल. समजा तुम्ही एक 5 वर्षापूर्वी घेतलं, एक 3 वर्षापूर्वी घेतलं, एक 2 वर्षापूर्वी घेतले. आता तुम्हाला वाटतं की जे 5 वर्षापूर्वी घेतले ते खूप बेसिक आहे, ते मी यूज नाही करत, आता मी ते बंद करून टाकतो. तर जी तुमची 5 वर्षापासून ते 3 वर्षापर्यंतची 2 वर्षाची हिस्ट्री आहे ती तुम्ही पूर्ण डिलीट करून टाकता. त्यामुळे बँकेला ह्याचं काही रेकॉर्डच राहत नाही की तुम्ही मागच्या 5 वर्षामध्ये काय केलं होतं की नाही, फक्त जे 3 वर्षापासून केलं त्याचं रेकॉर्ड राहतं. तर त्यामुळे जे तुमचं जुनं क्रेडिट कार्ड आहे ते तुम्ही यूज करत राहिलं पाहिजे. फक्त ऑकेजनली तुम्ही कधीतरी यूज करा, कुठे तुम्ही पेट्रोल पंपावरती गेला, तुम्ही तिथे पेट्रोल टाकलं तिथे यूज केलं, ग्रॉसरी स्टोअरमध्ये गेला का ते छोटीशी एखादी खरेदी केली तिथे यूज केलं, अशा गोष्टींमध्ये जर का तुम्ही यूज केलं आणि ते वेळच्या वेळेला जर का तुम्ही त्याचं पेमेंट केलं तर तुमचा क्रेडिट स्कोअर इम्प्रूव्ह होऊ शकतो. त्यामुळे क्रेडिट कार्ड जे जुनं आहे ते बंद करण्यापेक्षा त्याला तुम्ही अपग्रेड करून घ्या, हा एक बेस्ट ऑप्शन असू शकतो. पण ते बंद करणं हा चांगला ऑप्शन नाही आहे. आणि 5वा खूप मोठा गैरसमज हा आहे की क्रेडिट कार्ड ही गोष्टच खूप डेंजर आहे, ही वापरायलाच नाही पाहिजे, ह्याच्यामुळे आपण कर्जबाजारी नक्की होणार. आता ह्याच्या मागची रिॲलिटी काय बघू आपण. प्रत्येक टेक्नॉलॉजी ह्याचे काहीतरी साईड इफेक्ट असतात आणि ह्याचे खूप फायदे पण असतात. आता जसं की आपण AI बद्दल डिस्कशन करतो की AI लोकांचे जॉब घेणार, किंवा आपण मोबाईलचं पण डिस्कशन करायचो की बाबा मोबाईल ही खूप जास्त ॲडिक्टिव्ह गोष्ट आहे, सोशल मीडिया खूप ॲडिक्टिव्ह गोष्ट आहे, ह्याच्यामुळे खूप वाटोळं होतं. पण ह्याचे खूप फायदे पण आहेत ना. AIमुळे तुम्ही नवीन नवीन गोष्टी शिकताय, एका क्लिकमध्ये तुम्हाला खूप जास्त इन्फॉर्मेशन मिळते. मोबाईलमुळंच तर तुम्ही हे व्हिडिओ पण आत्ता मोबाईलवरती बघत असाल किंवा लॅपटॉपवरती बघत असाल. तसंच क्रेडिट कार्डचे पण खूप जास्त फायदे आहेत, कारण की त्यामुळे तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोअर इम्प्रूव्ह करू शकता, तुम्ही एक चांगले क्रेडिट युजर बनू शकता. त्यासोबतच जर का तुम्हाला एखाद्या ठिकाणी ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करायचं तर तुम्ही फ्रॉडपासून वाचू शकता. त्यासोबतच खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला बऱ्याचशा ऑफर्स आणि रिवॉर्ड्स क्रेडिट कार्ड यूज केल्यामुळे मिळतात. तर जी पण टेक्नॉलॉजी तुम्ही यूज करताय ते आपल्यावरती डिपेंड असतं की ती कशी यूज करायची, आणि आपल्यावरती जर का आपण चांगलं कंट्रोल ठेवू शकत असेल आणि आपण जर का ते डिसिप्लिन मॅनरने यूज करू शकत असेल तर प्रत्येक टेक्नॉलॉजी ही चांगली आहे. त्यामुळं क्रेडिट कार्ड हे स्वतःहून काही वाईट नाही आहे, ते आपण जसं यूज करतो त्यावरती डिपेंड आहे. तर आता आपण बघूया की ह्या व्हिडिओमधून आपण काय काय शिकलो. पहिली गोष्ट म्हणजे क्रेडिट कार्ड हे प्रत्येकासाठी आहे, ते फक्त श्रीमंतांसाठीच नाही आहे, प्रत्येक जणांनी ते यूज केलं पाहिजे आणि आपला क्रेडिट स्कोअर इम्प्रूव्ह केला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे क्रेडिट कार्डचं बिल फुल पेमेंट केलं पाहिजे, ते पुढच्या महिन्यामध्ये कॅरी फॉरवर्ड नाही केलं पाहिजे, जेणेकरून आपला क्रेडिट स्कोअर इम्प्रूव्ह होईल. तिसरी गोष्ट म्हणजे मल्टिपल क्रेडिट कार्डला तुम्ही अप्लाय करू शकता, पण जेव्हा पण ते क्रेडिट कार्ड तुमच्याकडे येईल तेव्हा ते तुम्ही नीट मॅनेज केलं पाहिजे, जास्त त्यावरती स्पेंडिंग नाही केली पाहिजे. चौथी गोष्ट म्हणजे जे तुमचं जुनं क्रेडिट कार्ड आहे ते तुम्ही यूज करत राहिला पाहिजे, ते तुम्ही बंद नाही केलं पाहिजे. जर का तुम्ही बंद केलं त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होऊ शकतो. पाचवी गोष्ट म्हणजे क्रेडिट कार्ड हे युजफुल टेक्नॉलॉजी आहे आणि हे डेंजरस नाही आहे, ते फक्त आपण नीट जबाबदारीने वापरलं पाहिजे. तर होपफुली तुमचे हे क्रेडिट कार्डबद्दलचे सगळे डाऊट जे असतील आणि जे सगळे गैरसमज असतील मनामध्ये ते सगळे दूर झाले असतील. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्यासोबत जर का तुमचे काही क्रेडिट कार्डबद्दलचे एक्सपिरियन्स असतील ते मला कमेंटमध्ये सांगा, मला ते वाचायला खूप जास्त आवडतील. आणि त्यासोबतच जर का तुम्हाला वाटत असेल तुमच्या एखाद्या मित्राला हे क्रेडिट कार्डबद्दलचे काहीतरी गैरसमज आहेत मनामध्ये, त्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला हे पर्सनल फायनान्सबद्दलचे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटबद्दलचे नवीन नवीन व्हिडिओ दर शनिवारी बघायला मिळतील, कारण की मी दर शनिवारी एक नवीन व्हिडिओ आणत असतो. थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे क्युरियस. बाय बाय.